नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार तरडे पाटील, तुळजाभवानीचा पुजारी। आज आपल्याला या ठिकाणी कल्लोळ तीर्थाबद्दल आपल्याला माहिती आज देणार आहे। कल्लोळ तीर्थ म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय हे आता आपण जाणून घेऊया। असं म्हणतात की ब्रह्मदेवाने आई तुळजाभवानीचा अभिषेक करावा, यासाठी विश्वकर्मा याला विनंती केली की तू या ठिकाणी कल्लोळ तीर्थाचं निर्माण तू करावं, आणि त्या पद्धतीने विश्वकर्मा यांनी हे कल्लोळ तीर्थ निर्माण केलं। आणि यानंतर ब्रह्मदेवाने या पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व तीर्थांना विनंती केली की तुम्ही या ठिकाणी उगम पावावा, आणि या पद्धतीने सगळं या ठिकाणी पृथ्वी तलावरचे तीर्थ या ठिकाणी या कुंडामध्ये एकवटले आणि या ठिकाणी त्यांचा कल्लोळ माजला, आणि म्हणून या तीर्थाला कल्लोळ तीर्थ या ठिकाणी म्हटलं जातं। आता या ठिकाणी तुळजापूर मधील असेल किंवा कोणत्याही ठिकाणच्या व्यक्तींना या ठिकाणी काशी किंवा इतर तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाहीये, कारण असं म्हणतात की गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी याच कुंडामध्ये अर्थात कल्लोळ तीर्थामध्ये होतो, आणि म्हणून या कुंडामध्ये जर आपण आंघोळ केली तर सर्व पापांचा या ठिकाणी नाश पावतो, असे या कल्लोळ तीर्थाचं महत्व आहे। यासोबतच ज्या व्यक्तींना चर्मरोग आहे, त्वचेचे विकार आहेत, या व्यक्तीने सुद्धा इथे येऊन या कुंडामध्ये जर आंघोळ केली तर असं म्हणतात की त्यांचे चर्मविकार सुद्धा या ठिकाणी नाहीसे होतात। तर असं या ठिकाणी या कल्लोळ तीर्थाचं महत्व आहे। 108 नद्यांचा या ठिकाणी संगम आहे, तर अशा संगमामध्ये प्रत्येक भक्तांनी, प्रत्येक भाविकांनी या ठिकाणी आंघोळ करून या ठिकाणी सगळा जो काही याचा हे आहे हे सगळं या ठिकाणचं पुण्य या ठिकाणी प्राप्त करावं, असे या ठिकाणी कल्लोळाचं आहे। जय भवानी, जय शिवराय।